फक्त 10 मिनिटात तयार होणारी आपण आज हँडबॅग बनवणार आहोत। खूप छोट्याशा कपड्यापासून तयार होते। तर याचं मेजरमेंट जे आहे ते 6 बाय 12 इंच आहे। कपड्याला मी शॉपिंग बॅग लावलेली आहे, कापडी शॉपिंग बॅग असते ती मी याला लावलेली आहे। त्यानंतर आपल्याला 1.25 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। दोन्ही बाजूने 1.25 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। तर आपल्याला इथे हँडल जॉईन करायचे आहेत, त्यासाठी आपण इथे मार्किंग करत आहोत। आपल्याला फक्त इथे एकच हँडल लागणार आहे। तर 1.25 इंच हँडलची रुंदी आहे आणि 8.5 इंच याची लांबी आहे हँडलची। त्यानंतर हे हँडल अशा पद्धतीने सेंटरवरती ठेवायचे आहे मार्किंग पॉइंटवरती आणि इथे पिनअप करून आपल्याला हँडल जे आहे ते असे शिवून घ्यायचे आहेत। तर एकाच साइडने आपल्याला हँडल जॉईन करायचे। खूप छोट्याशा कपड्यापासून आपण हे तयार करणार आहोत। दिसायला खूप सुंदर दिसेल, कुठेही कटिंग न करता आपण तयार करणार आहोत। मी ते हँडल जॉईन करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी चेन घेतलेली आहे, चेनला रनर लावलेला आहे ऑलरेडी आणि 6 इंच याची लांबी आहे। त्यानंतर चेनची सरळ बाजू कपड्यावरती ठेवायची आहे आणि अस्तरची सरळ बाजू सुद्धा मध्ये आहे आणि इथे चैनीवरती अस्तर ठेवली ते सरळ शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर असं फोल्ड करायचं, फोल्ड करून आपल्याला इथे असं टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। हँडल जे आहेत ते अशाच पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे, इथे पिनअप करायचं आहे आणि मग आपल्याला हँडलवरती टॉप स्टिच करायचं आहे। आणि त्यानंतर कपडा उचलायचा आहे, शॉपिंग बॅग लावलेला तो याच्यावरती ठेवायचा आहे, झिपवरती ठेवायचा आहे। त्यानंतर अस्तरचा जो कपडा आहे तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने झिपवरती ठेवायचा आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचा आहे। तर इथे पिनअप करून आपल्याला इथे शिवून घ्यायचे, असे दोन वेगवेगळे भाग आपले दिसतील। तर अशा पद्धतीने मी ठेवून कपडा शिवून घेतलेला आहे। आतून कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने आणि मग आपल्याला इथे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि ते आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी टॉप स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर असं ठेवायचा कपडा आणि आपल्याला जिथे हँडल आहेत तिथे आपल्याला 1 इंचावरती असं मार्किंग करायचं। जिथे आपण टॉप स्टिच केलेला आहे तिथून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। जिथे हँडल लावलेला आहे, ज्या साइडने आपल्याला हँडल लावलेला आहे तिथे आपल्याला मार्किंग करायचं आहे 1 इंचावरती आणि असं तुम्ही खडूने मार्क करू शकतात किंवा असं नॉचेस सुद्धा देऊ शकतात। त्यानंतर आतून कपडा बाहेर काढायचा आहे, अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करा। तर अशा पद्धतीने कपडा बाहेर काढायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करायचं आहे। जिथे आपण मार्किंग केलेलं होतं तिथे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं फोल्डिंग करायचं आहे, प्रेस करून घ्यायचं, इथे असं पिनअप करून घ्यायचं। त्यानंतर अस्तर सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करायचं आहे। तर असं आपल्याला वेगवेगळे भाग जे आहेत ते आपल्याला असे फोल्ड करायचे आहेत। अस्तर सुद्धा वरती असं फोल्ड करून घ्यायचं, इथे सुद्धा पिनअप करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं दोन्ही बाजूंनी कपडा जो आहे तो व्यवस्थित आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथे फोल्डिंग करून घ्यायचं आहे, व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला बेसचे मार्किंग करायचे आहे। तर इथे मी सेंटर मार्क केलेला होता तिथेच आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि ज्या साइडने हँडल लावलेले होते त्याच साइडने आपल्याला फोल्डिंग करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे 1.25 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। दोन्ही बाजूने 1.25 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे। तर आपल्याला इथे फक्त ज्या कपड्याला आपण शॉपिंग बॅग लावलेली आहे त्याच कपड्याला आपल्याला इथे मार्किंग करायचे आहे। तर इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून एक लाईन ओढून घेतलेली आहे। त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला कपड्यावरती 1.25 इंचावरती मार्किंग करायची आहे। इथे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे खडूच्या मदतीने, ही दिसण्यासाठी। तर मी तुम्हाला झूम पण करून दाखवते। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। हे जे लाईन आहेत दोन्हीही त्या आपल्याला एकावरती एक अशा पद्धतीने आपल्याला ठेवायच्या आहेत। दोन्ही लाईन एकावरती एक ठेवायच्या आहेत अशा आणि इथे असं फोल्ड करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण बेस तयार करणार आहोत। इथे बेस आपण कटिंग करणार नाही आहोत। तर दोन्ही ज्या लाईन आहेत त्या अशा पद्धतीने पकडून सुद्धा तुम्ही इथे पिनअप करून घेऊ शकता। तर दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। ज्या लाईन आहेत त्या एकावरती एक अशा ठेवायच्या आहेत आणि इथे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या ज्या लाईन आहेत त्या फोल्ड होतील आणि इथे मार्किंग तयार होईल। तर अशा पद्धतीने पिनअप केलेलं आहे मी। त्यानंतर आपल्याला जे अस्तर आहे, अस्तर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तर हे पिनअप जे आहे ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे अस्तर जे आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे। जिथे आपण फोल्ड केलेलं आहे त्या लाईन तिथे अस्तर यामध्ये टाकायचं आहे आणि ते पिनअप करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने फोल्डिंग करून घेतलेलं आहे मी आणि न्यू ट्रिक आहे ही। आणि एवढा भाग ओपन ठेवायचा आहे आपल्याला आणि जो साईडचे जे भाग आहेत ते आपल्याला एवढा आणि एवढा आणि एवढा भाग आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि जेवढा मार्किंग केलेला भाग आहे तेवढा मी सोडलेला आहे आणि दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मी इथे शिवून घेतलेले आहे।
त्यानंतर आपले 4 असे वेगवेगळे भाग तयार होतात। त्यानंतर हा जो हे जे कोपरे आहेत ते आपल्याला आधी छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत कॉर्नरवरती, म्हणजे कपडा जो आहे तो आतून कपडा जो आहे तो बाहेर व्यवस्थित येईल। त्यानंतर अस्तरचा जो पहिला भाग असतो तिथून आपल्याला कपडा जो आहे तो आतला बाहेर काढायचा आहे। कुठेही रफ एजेस दिसणार नाहीत, या पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे। खूप सुंदर आणि दिसायला खूप सुंदर दिसतं, बनवायला तेवढं सोपं आहे। तर मी आतून कपडा व्यवस्थित असा बाहेर काढून घेतलेला आहे। त्यानंतर इथे जो ओपन भाग आहे तिथे आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने सरळ इथे शिवून घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला डबल फोल्ड करून नंतर हात शिलाई सुद्धा करून घ्यायची आहे, म्हणजे रफ एजेस दिसणार नाहीत त्यामुळे। त्यानंतर आतून कपडा परत बाहेर काढायचा आहे आणि व्यवस्थित आकार जो आहे तो व्यवस्थित दिसण्यासाठी व्यवस्थित कोपरे जे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आहेत। जिथे दोरे असतील ते सुद्धा कट करून घ्यायचे आहेत आणि सुंदर असं आपली छोटीशी मिनी हँडबॅग ही तयार झालेली आहे। बघू शकता बेस किती सुंदर असा तयार झालेला आहे। हँडल सुद्धा आपण खूप सुंदर असे लावलेले आहेत। यामध्ये तुम्ही तुमचे मेकअपचे रोजचे डेलीची वस्तू ज्या आहेत त्या ठेवू शकता किंवा पैसे ठेवू शकतात, कॉइन ठेवू शकतात किंवा मेकअपच्या वस्तू तुम्ही ठेवून ह्या बॅगला कॅरी करू शकतात। खूप छोटीशी हँडबॅग जी आहे ती तुम्ही बाजारात सुद्धा घेऊन जाऊ शकतात किंवा लहान मुलांना गिफ्ट सुद्धा देऊ शकतात। खूप सुंदर अशी हँडबॅग जी आहे ती आपली तयार झालेली आहे। बनवायला खूप सोपी आहे, इझी आहे आणि याची जी रुंदी आहे ती 4 इंच तयार झालेली आहे। याची उंची 5 इंच तयार झालेली आहे। याचा बेस जो आहे तो 2 इंचाचा तयार झालेला आहे। दिसायला खूप सुंदर दिसते, बनवायला तेवढी सोपी आहे। व्हिडिओ आवडला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।